यावर्षी अतिवृष्टीमध्ये 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत अतिशय मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि प्रत्यक्ष संकट मोठं होतं. मुख्यमंत्री महोदय स्वतः, अजितदादा, मी, आमचे कृषी मंत्री, सगळेच मंत्री प्रत्यक्ष बांधावर देखील जाऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहिलं देखील. आणि फक्त बांधावर जाऊन नुकसान पाहण्यापुरतं सरकारने काम मर्यादित केलं नाही, तर तात्काळ त्यांना 10,000 रुपये तातडीची मदत देण्याचाही निर्णय घेतला. त्याचंही वाटप सुरू झालं. यावेळी जवळपास 352 तालुके आणि 65 लाख हेक्टर जमीन नुकसानग्रस्त झाली आणि जवळपास 60 लाख शेतकरी याच्यामध्ये बाधित झाले. एकंदरीत आपण सगळ्यांनीच पाहिलं की शेतकऱ्यावर हे आलेलं संकट गेल्या अनेक वर्षापासूनच मोठं होतं. अनेक शेतकरी भेटत होते, ते म्हणाले एवढा मोठा पाऊस आम्ही अनेक वर्षात पाहिला नाही. आणि म्हणूनच शेतकऱ्यांवर आलेला प्रसंग बाका होता, मोठा होता. आणि त्यामुळे सुद्धा सरकारने खूप मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. एनडीआरएफचे जे निकष आहेत त्यात 10,000 आणखी ऍड केलं. त्या बाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे 10,000 प्रति हेक्टरी. म्हणजे जी एनडीआरएफचे निकष आहेत त्यात आणखी 10,000 प्लस. म्हणजे यामध्ये हे पुढचं जे काय रबीचं पीक आहे ते घेण्यासाठी शेतकऱ्यांना खतं, बी बियाणं या संदर्भात देखील मदतीचं, जे नुसतं आता झालेल्या नुकसानीची मदत न देता पुढच्या पिकाला देखील त्यांना मदत कशी मिळेल यासाठी देखील सरकारने विचार केलेला आहे. आणि त्याचबरोबर आम्ही तिघांनी, अमित भाई आले होते त्यावेळेस देखील त्यांना विनंती केली की मोठं संकट आहे आणि या संकटामध्ये आम्ही राज्य सरकार तर पूर्ण ताकदीने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोतच. आम्ही तर बिलकुल जे काही मदत करायची करणार, पण केंद्र सरकार देखील यामध्ये केंद्राची देखील मदत झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी अमित भाईंकडे केली. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना देखील मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सहीचं पत्र दिलं, तिकडे देखील निवेदन दिलेलं आहे. आणि अमित भाईंनी देखील त्यांच्या परवाच्या जाहीर भाषणात देखील सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मागं केंद्र सरकार खंबीरपणे उभं राहील. आपला प्रस्ताव दाखल केला की तातडीने तो मान्य केला जाईल. त्यामुळे मला वाटतं की यावेळचं संकट मोठं बघून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आकड्यामध्ये म्हणजे आपण आकडे पाहिले किंबहुना ज्या ज्या पद्धतीचं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय या सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे मदतीचा हात राज्य सरकार देईलच आणि तो निर्णय आपण घेतलेलाच आहे. आणि यानंतर देखील काही छोट्या मोठ्या काही गोष्टी समोर येतील त्याला देखील सरकार हात आकडता घेणार नाही. आणि केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहिलेले आहेत. म्हणूनच तर त्यांनी दर वर्षाला शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आपणही त्याच्यामध्ये तेवढेच 6,000 रुपयाची भर घालून नमो शेतकरी सन्मान योजना देखील सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल असलेला जो काही जिव्हाळा आहे, जी काय आपुलकी आहे, शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे. आणि म्हणून आज बळीराजाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, ते अश्रू पुसण्याचं काम नक्की राज्य सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचीच प्रतिपूर्ती आजच्या मुख्यमंत्री महोदयांनी डिटेलमध्ये जे काय घोषित केलं त्यातून येते. आणि केंद्र सरकार देखील यामध्ये भरीव मदत आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याच्या मागे आम्ही उभे राहू आणि शेतकऱ्याला मोठा दिलासा देऊ. पुन्हा एकदा मी सांगतो की शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये. सरकार आपल्या पाठीशी आहे. कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना करतो. आपण केंद्र सरकारकडे किती मागणी करणार आणि दुसरं असं आहे की 2019 कोल्हापूर सांगलीचा दुष्काळ असेल किंवा 2022 कॉम्पेन्सेशन होतं तर एनडीआरएफच्या नॉर्म्स पेक्षा आपण दुपटीने किंवा तिप्पटीने कॉम्पेन्सेशन दिलं होतं. 10,000 रुपये आपण